नमस्कार. मी ॲडव्होकेट शेखर रासवळकर आपले माझ्या विधी कक्षामध्ये स्वागत आहे. मित्रांनो, जेव्हा आपण एखाद्या दवाखान्यामध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये एखाद्या पेशंटला बघायला जातो त्यावेळेस त्या ठिकाणी जो एक जिना असतो त्या जिन्याच्या जवळ एक वाक्य लिहिलं असतं की जिन्याच्या पायऱ्या चढणं आणि उतरणं हा एक उत्तम प्रकारचा एक्झरसाइज आहे, एक उत्तम प्रकारचा व्यायाम आहे. हे जरी आरोग्याच्या दृष्टीने खरं असलं तरी आजच्या काळामधील भारतातील शहरं ही झपाट्याने उंच इमारतीच्या स्वरूपामध्ये वाढत आहे. त्यामुळे लिफ्ट हा जीवनाचा एक अनिवार्य भाग बनलेला आहे. ज्यावेळेस आपण लिफ्ट चढतो, समजा आपल्याला 5व्या मजल्यावर जायचं आहे, तर आपण तिथलं बटन दाबतो, आपल्याला तो 5व्या मजल्यापर्यंत सुरक्षितपणे घेऊन जातो. परंतु काही वेळेस आपण एखादी व्यक्ती त्या लिफ्टमध्ये प्रवेश करते आणि प्रवेश केल्यानंतर जर काही तांत्रिक बाबीमुळे किंवा इतर बाबीमुळे जर काही दुर्घटना घडली आणि त्या दुर्घटनेमुळे जर एखाद्या व्यक्तीला गंभीर दुखापत झाली किंवा ती व्यक्ती जर मयत झाली तर नुकसान भरपाई कॉम्पेन्सेशन हे कोणाकडे मागायचं हा एक कायदेशीर मुद्दा उपस्थित झाला होता आणि त्यामुळे पीडिताला न्याय मागण्यासाठी न्याय मिळण्यासाठी उशीर लागत होता. तर या संबंधी तो जो नुकसान भरपाई कोणाकडे मागायची या संबंधीचा प्रश्न हा आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने कायमस्वरूपी तो निकालात काढला आहे. त्या केसचं नाव आहे मेसर्स OTS एलिव्हेटर कंपनी वर्सेस रश्मी हांडे अँड अदर्स, सिव्हिल अपील नंबर 1602/2020. न्यायमूर्ती नृसिंह, न्यायमूर्ती आलोक आराध्य यांनी हा 29/6/2026 रोजी हा एक ऐतिहासिक असा निर्णय दिलेला आहे. त्या केसच्या फॅक्ट्स काय होत्या? तर त्या केसच्या फॅक्ट्स अशा होत्या की एक कंपनी होती आणि त्या कंपनीमध्ये म्हणजे रिसर्च अँड ॲनोलिसा नावाची कंपनी होती आणि तिथे OTS या नावाची लिफ्ट बसवली होती आणि तिची देखभाल करण्यासाठी त्यांनी MES म्हणजे मेंटेनन्स ॲग्रीमेंट त्यांच्याबरोबरती तो केलेला होता. आणि ती जी लिफ्ट होती हे डेप्युटी डायरेक्टर किंवा जॉईंट सेक्रेटरी आणि त्यांच्या वरच्या अधिकाऱ्यांसाठी ती राखीव होती. आणि त्या ठिकाणी मग एक होंडा नावाचे माझे काही माजी मुत्सद्दी विपिन हांडा त्यांचं नाव आहे, ते मीटिंग आटपल्यानंतर त्या लिफ्टमध्ये प्रवेश करतात. त्यांच्याबरोबर अजून 11 लोक असतात आणि जेव्हा लिफ्ट खाली येण्यासाठी येते आणि मला वाटतं 7व्या का 8व्या मजल्यावरती ती अटकते आणि अटकल्यानंतर हे जे बिपिन हांडा जे नावाचे सद्गृहस्थ आहेत हे लिफ्टच्या त्यांचा अर्धा भाग हा आत असतो आणि अर्धा भाग हा बाहेर असतो आणि त्या दुर्घटनेमध्ये त्यांची जी मान आहे ही पूर्णपणे दुखापत होते, गंभीर दुखापत होते आणि त्यामुळे त्यांचं निधन होतं. ते निधन झाल्यानंतर साहजिकच त्यांची पत्नी आणि मुलं हे राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोग, ज्याला आपण इंग्लिशमध्ये नॅशनल कन्झ्युमर डिस्प्यूट रेड्रेसल कमिशन असं म्हणतो, त्यांच्याकडे नुकसान भरपाई मिळण्यासाठी ते अर्ज करतात. अर्ज केल्यानंतर ही जी OTS नावाची कंपनी आहे त्यांचा बचाव असा असतो की ही लिफ्ट नादुरुस्त आहे याच्या संबंधी आम्ही त्यांना कळवलं होतं आणि तिथले जे स्टॅबिलायझर आहे, मी सांगितलं स्टॅबिलायझर बसवा, कारण त्यांचा विद्युत प्रवाह हा कमी जास्त प्रमाणामध्ये होत होता आणि त्यांनी याच्याकडे दुर्लक्ष केलं, त्यामुळे ही दुर्घटना घडली. परंतु राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण मंचाने त्यांना 3 कोटीचं काहीतरी कॉम्पेन्सेशन हे त्यांना मंजूर केलं. त्या निकालाविरुद्ध हे सर्वोच्च न्यायालयामध्ये हे OTS जी कंपनी असते ते SLP सिव्हिल अपील दाखल करतात आणि ज्यावेळेस हे सर्वोच्च न्यायालयापुढे हे जेव्हा अपील सुनावणीसाठी येतं तर त्यांची त्यामधले 2 वाक्य त्यांची फार महत्त्वाची आहेत. त्यांचं ऑब्झर्वेशन, त्यांचं पहिलं ऑब्झर्वेशन असं आहे की त्यांनी काय सांगितलं आहे, त्यांनी सांगितलं लिफ्टची जी तुलना आहे ना ही त्यांनी कॉमन
कॅरियर म्हणजे सार्वजनिक वाहतूक म्हणून त्यांनी केलेली आहे. आणि दुसरं त्यांनी असं निरीक्षण नोंदवलं की जेव्हा आपण लिफ्टमध्ये प्रवेश करतो तेव्हा आपल्याला शाश्वती असते, गॅरंटी असते की ती आपण आपल्या ज्या ठिकाणी जायचं त्या ठिकाणी आपल्याला ती सुखरूपपणे पोहोचवेल, हा आपल्याला विश्वास असतो. तर सर्वोच्च न्यायालयाचं ऑब्झर्वेशन असं असतं की विश्वास ही केवळ अपेक्षा नसून तर ती एक कायदेशीर हमी आहे. इट इज अ लिगल गॅरंटी. त्यांनी हे शब्द फार महत्त्वाचे वापरलेले आहेत. आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालय तो खालचा निर्णय आहे हे कायम करतात. त्यांचं म्हणणं असं पडलं की तुम्ही एकमेकावरती तुम्हाला दोष देता येणार नाही. त्यांनी सांगितलं या ठिकाणी कोण कोण जबाबदार राहील, तर त्यांनी सांगितलं जो लिफ्ट निर्माता आहे, जो लिफ्ट बसवतो तो एक राहील, दुसरं लिफ्टचा जो मेंटेनन्स बघतो तो राहील, आणि तिसरा इमारतीचा मालक राहील. तर या केसमध्ये त्यांनी जी लॅबिलिटी फिक्स केली म्हणजे सुरुवातीला त्यांनी जो निर्माता आहे त्याला त्यांनी 75% फिक्स केले, जो मेंटेनन्स बघतो त्याला 20% केलं, आणि जी कंपनी आहे त्याला त्यांनी 5% केलं. हे करत असताना त्यांनी दोन महत्त्वाच्या गोष्टी नमूद केल्या. म्हणजे आता आपण लिफ्ट वापरतो तर लिफ्ट वापरताना काय काळजी घेतली पाहिजे, तर त्यांनी सांगितलं की खालील गोष्टी या लक्षात ठेवल्या पाहिजे. त्यांनी नंबर 1 असं सांगितलं की लिफ्टच्या क्षमतेपेक्षा जास्त वजन लोड करू नका. म्हणजे 10 माणसांची किंवा 6 माणसांची 4 माणसांची लिफ्ट असेल तर तितकेच लोकांनी तिथे आतमध्ये प्रवेश केला पाहिजे. दुसरं त्याने असं सांगितलं की दरवाजा हा जबरदस्तीने तुम्ही उघडू नका किंवा मजल्याच्या मध्ये अडकलेल्या लिफ्टमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू नका. नंबर 3, अडकल्यास अलार्म बटन असतं, अलार्म बटन किंवा संप्रेषण यंत्रणेचा वापर करा. चौथं सांगितलं सुटका मोहिमेदरम्यान प्रशिक्षित कर्मचाऱ्याची वाट पहा, फार महत्त्वाचं आहे. आणि 5वं शेवटचं सांगितलं की असामान्य आवाज, आचके किंवा अयोग्य अलाइनमेंट सारख्या किरकोळ अनियमितता देखील त्वरित काढा. हे झालं लिफ्ट वापरण्यासाठी. त्यांनी पुढे असं सांगितलेलं आहे की अधिकृत एजन्सीकडून नियमित प्रतिबंध म्हणजे प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स करून घ्या. दुसरं सांगितलं की असामान्य आवाज, आचके किंवा जग बसतात किंवा दरवाजा खराबीबाबत प्रत्येक तक्रारीकडे त्वरित लक्ष द्यावे. नंतर त्यांच्या पुढे असं म्हटलंय की त्यांनी योग्य देखभाल, नोंदी आणि तपासणी, नोंदवही, इन्स्पेक्शन लॉक ठेवणं, असुरक्षित कामकाजाची चिन्हे दिसणारी कोणतीही लिफ्ट पूर्ण दुरुस्त होईपर्यंत त्वरित बंद करणे, आणि लिफ्टच्या आत पुरेशी आपत्कालीन इमर्जन्सी कम्युनिकेशन असणं, आणि सुरक्षा व देखभाल कर्मचाऱ्यांना जी सुटका आहे यांना योग्य पद्धतीने त्यांना तुम्ही ट्रेनिंग दिलं पाहिजे. म्हणजे आता यापुढे जर लिफ्टचा जर काही अपघात झाला तर जबाबदार कोण, म्हणजे लिफ्ट निर्माता आहे का मेंटेनन्सवाला आहे का मालक आहे, हा प्रश्न त्यांनी आता निकालात काढला आहे. त्यांनी सांगितलं की ते तुम्ही आपसामध्ये ठरवा, पण तुम्हाला या गोष्टी आता म्हणता येणार नाही हू इज लायबल. मित्रांनो, सांगण्यासारखं खूप आहे. तुर्तास इथेच थांबतो. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.